आता एक महत्त्वाची अपडेट येते आहे। ही मोठी बातमी नेमकी काय ती स्क्रीनवर आता तुम्ही बघा। सोमवारी अँटी पेपर लीक विधेयक सादर केलं जाणार आहे। सोमवारी लोकसभेत हे विधेयक सादर करण्यात येणार आहे। प्रल्हाद जोशींकडे शिक्षण मंत्र्यांचा कार्यभार सध्या देण्यात आलेला आहे। प्रल्हाद जोशींकडे आता शिक्षण मंत्र्यांच्या खात्याचा सगळा कार्यभार असणार आहे। त्यामुळे सोमवारी लोकसभेत विधेयक सादर केलं जाणार आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर आता प्रल्हाद जोशींकडे शिक्षण मंत्र्यांचा कार्यभार असणार आहे। त्यामुळे आता काही दिवस प्रल्हाद जोशींकडे खातं राहतं आणि त्यानंतर लगेच नवीन चेहरा या खात्यासाठी दिला जातो की प्रल्हाद जोशींकडेच हे खातं आता ठेवलं जातंय बघावं लागेल। पण तुर्तास प्रल्हाद जोशींकडे खातं देण्यात आलंय। आणखी माहिती घेऊयात, आपली प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत आहे। मनश्री, अतिरिक्त जबाबदारी देण्यात आलेली आहे। ज्या पद्धतीने बातम्या येत होत्या की तातडीने नवीन शिक्षण मंत्री हे अपॉइंट केले जाणार नाहीत, तर शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी म्हणजे प्रभारी पद हे दिलं जाईल। मात्र असं म्हटलं जात आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल याला काहीसा वेळ लागणार आहे। त्याच्यामुळे पूर्ण वेळ शिक्षण मंत्री मिळायला अर्थातच वेळ लागेल आणि हा जो पूर्ण वेळ शिक्षण मंत्री असणार आहे त्या बाबतीत नेमका कोणत्या चेहरा असणार या बाबतीत देखील उत्सुकता आहे। मात्र जेनझीला जवळचा वाटेल असा एखादा तरुण चेहरा निवडला जाण्याची जास्त शक्यता या बाबतीत बघायला मिळते। सोबतच शिक्षण खात्याबाबत संघाची भूमिका काय आहे हे देखील लक्षात घेतलं जाईल आणि त्यानंतर पूर्ण वेळ शिक्षण मंत्री दिला जाईल। मात्र सध्याच्या घडीला आपण बघतोय की प्रल्हाद जोशी यांना शिक्षण खात्याचा अतिरिक्त पदभार हा देण्यात आला आहे। ठीक आहे मनश्री, धन्यवाद या माहितीसाठी। प्रल्हाद जोशींकडे शिक्षण मंत्र्यांचा अतिरिक्त कार्यभार सध्या देण्यात आलेला आहे। प्रल्हाद जोशी यांच्याकडे आता हे काही दिवस खातं असेल।